महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे इस्रायलमध्ये सुद्धा काही लोक मराठी भाषा बोलतात. बेने इस्रायल असे म्हणतो. रोमन साम्राज्याला कंटाळून इस्रायलचे काही लोक प्रवास करत अलिबागच्या कोकण किनारपट्टीवरती आले. अलिबागच्या नावगाव गावाजवळ येऊन ते तेथे स्थायिक झाले. तेल काढण्याचे स्किल असल्यामुळे ते तेथील तेलाचा व्यापार करू लागले. परंतु तेल काढायच्या वेळी ते शनिवारची सुट्टी घेत असत, त्यामुळे त्यांना शनिवार तेली सुद्धा म्हणतात. 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 1948 रोजी इस्रायल हा देश स्वतंत्र झाला. इस्रायलमध्ये जाताना या इस्रायली लोकांनी मराठी भाषा, मराठी कल्चर आणि इतर मराठी गोष्टी सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेले. इस्रायलमध्ये आता सुद्धा मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. रोहेकर, पेनकर, पालकर, आवसकर आणि दुधकर ही मराठी आडनावे ही इस्रायलमध्ये गेली आणि ही इस्रायली झाली.